दर्शको नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत। महायुती सरकारने यावेळेस अहिल्यादेवी होळकर जी कर्जमाफी योजनेचा जाहीर केली होती जी योजना, त्या योजनेमध्ये काही अशी अटी, काही असे निकष टाकण्यात आले आहे जेणेकरून त्यातून जास्तीत जास्त शेतकरी बाहेर पडणार, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं म्हणणं येते। त्यामुळे आज पंढरपूर येथील शिवतीर्थ येथे आंदोलन करण्यात येते आमदार रोहित पवार यांच्याद्वारे। तर याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे जाणून घेऊया की लोक काय म्हणतात, शेतकरी कुठनं आले ते आणि कसं काय आंदोलनाचं सगळं पुढचं दिशा पाहूया। नमस्कार, मला 2 लाख कर्ज आहे। आज 3 वर्ष मला माफी मिळत नाही। मी कुठल्या अटीत बसतोय का सरकार फसवतंय का माझी मलाच काय कळलं नाही। आज मला 2 लाख कर्ज होतं, 2 लाखात 3 लाख कर्ज झाले। 3 वेळा माफी झाली, बँकेमध्ये माफ झालं नाही। माझी महाराष्ट्र बँक पंढरपूर शाखा, मी भावळी तालुका भावळीमधून कार्यकर्ता आहे, पवार साहेबांच्या गटातच काम करतोय। पण विशेष म्हणजे कांद्याला भाव नाही, मकाला भाव नाही, ह्याच्यावर अभिदाबा पाटील साहेब विधानसभेत बोलत नाहीत आणि पक्षाच्या नेत्यासमोर पुढं करायचं आणि विधानसभेत भाजप टाकलं म्हणायचं। रात्रीच्या बैठका भाजप संकट घ्यायचं आणि शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी किती दिशाभूल हे आमदार साहेबांनी दिशाभूल करायची बंद करावी। जनतेला न्याय विधानसभेत मिळतोय, आमदाराला भांडवल मिळतोय, मुख्यमंत्र्याला चांगलं म्हणायचं आणि जनतेसाठी ही दिशाभूल करून स्थानिक आमदारांना दिशाभूल बंद केली पाहिजे ना। भगीरथ दादा शेतकऱ्यासाठी आलं पाहिजे होतं। आज पवार साहेबांची मतं चालते ते, पण पवार साहेबांच्या आंदोलनासाठी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यासाठी चालत नाही। आणि भगीरथ दादा माझं आव्हान आहे, शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी आपण कुठलं पाऊल घेणार आहे तर पांडुरंग तुम्हाला सहकार्य करेल ना तर माफ करेल, ही तुमचं तुम्ही बघा। अभिजित पाटील आले तर आता येण्याला काय उपयोग? विधानसभेत कांद्या संदर्भात माफी संदर्भात मुख्यमंत्र्याला बोला पाहिजे। मुख्यमंत्री चांगलं म्हणायचं आणि शेतकऱ्याला येतं येऊन प्रश्न सुटतोय का? विधानसभेत प्रश्न सोडावा लागतोय। मी रोहित दादाचा आभार मानतो। पंढरपूरच्या शेतकऱ्यासाठी दादा इथून इतक्याला मालक त्यांचं आज घर संकटात असताना आज आंदोलन छेडलेलं आहे। तसंच तनामनानं अभिदाबानं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगावं, मी फडणीच्या विरोधात आवाज उठवतोय। तर ही आम्हाला मागणी अभिदाबाला, शेतकऱ्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे उघड। कुठनं आलाय? शिंपोरा कर्जत तालुका। बरं, कर्ज आहे का काय? कर्ज आहे की किती? 2019 साली जी कर्ज आम्हाला माफी झाली होती आणि त्यानंतर ना आमची परिस्थिती नसल्यामुळं मला दुष्काळ पडला, पाऊस झाला, त्याच्यामुळं आम्ही कर्जबाजारी झालो। परंतु ह्या सरकारनं फसवी कर्जमाफी केली। 50च हजार कर्जमाफी असल्यामुळं माझ्या नावावर 3 लाख कर्ज आहे। मग आता 2.5 लाख भरून जर 50,000 मला माफी भेटत असेल तर मला 2.5 लाख भरायलाच नाही, तर 50,000च्या माफीचा मला काहीच उपयोग नाही। त्यामुळे मी ह्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो, ह्या सरकारला जाग यावी आणि सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी ह्या सरकारने करावी। आमदार रोहितदादा पवारांनी पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी कांद्याविषयी जे आंदोलन केलं त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला 5 ते 7 रुपयाचा फायदा झाला। परत एकदा आता या कर्जमाफीच्या माध्यमातून मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो, या गेंड्याच्या सरकारला सद्बुद्धी देऊ की 2 लाखापर्यंत जाचं गाठी न टाकता सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात यावी। कुठनं आलाय मग? हा, इंदापूर वाशी तालुका। कर्ज आहे का काय? हा, कर्ज आहे की किती आहे? कर्ज थोडंसं कर्ज आहे, पण ते वडील वारल्यानंतर पण त्यांनी कर्जमाफी दिलीच नाही। आता होतंय नाही मग? हा, होत नाही आता त्यांची कर्ज त्यांनी आठ टाकल्यानंतर प्रोत्साहन पुरवण्याला आडवं यायला लागलंय। आणि शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न म्हणजे 19 नंतरच्या शेतकऱ्याला पेन्शनच दिली नाही त्यांनी। सरकारी शेतकरी पेन्शनच लागू नाही, सामाजिक क्षेत्राला लागू नाही आणि नवीन पेन्शन आहे का? नवीन लागू नाही। हा, हे सगळं खोटं आहे। आज 5-5 वर्ष झाले शेतकऱ्याला पेन्शन नाही, काही नाही। पहिल्या लोकांना मिळेल त्यालाच मिळालेली आहे, बाकीच्या लोकांना सामायिकला नाही आणि नवीन फोड झालेल्या शेतकऱ्याला सुद्धा पेन्शन देत नाही। कांद्याला तरी कुठं दर आहे, सोयाबीनचे दर आता कुठं मध्ये वाढले होते थोडेफार, त्याही उतरायला सुरुवात झाली, त्याच्यामध्ये डॅमेज सोयाबीन आहे। अशा प्रकारे शेतकऱ्याची भयानक परिस्थिती, सरकारने आता विचार करायला पाहिजे शेतकऱ्याचा सगळ्या गोष्टीचा। आता हे रोहित पवार यांनी आंदोलन उभं केलं, याच्यात कर्जमाफी होईल वाटतंय का? आता सरकारच्या विरोधामध्ये काय जे होईल ते होईल काय? आता सरकार त्यांचं आहे ना, रोहित पवार वेगळे पडतात। ताकद आहे रोहित दादाची, सरकारला ह्याच्यावर न्याय तोडगाच काढावा लागणार आहे, नाहीतर येणारा दिवस येणारा उद्रेक ही भाजप सरकारनं तयारी ठेवावं। भाजपमध्ये जाणाऱ्या माणसांनी बी तयारी ठेवावं। आपली काय इलेक्शन मध्ये परिस्थिती पुढे होईल। प्रोत्साहनपर अनुदानामध्ये काय झालंय, मयत शेतकरी जे झालेत त्या वर्षी त्यांना काहीच पुढे करता आलं नाही, नवधुना करता आलं नाही, कर्ज घेता आलं नाही। त्याचा काय प्रॉब्लेम मध्ये सोडवा अगोदर DCC बँकेमध्ये हेच प्रॉब्लेम झाले सगळे। मयत शेतकरी 21-21ला मेला, पुढे त्याची काहीच करता आलं नाही उडणार। खरं का कुठे सर? हा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काय काम केलंय हाच मोठा प्रश्न आहे। जर नवीन असले आमदार आमचे रोहितदादा पवार हे जर चांगलं काय काम करत असतील त्यांना ईडी सारख्या नोटिसा देतात हे देवेंद्र फडणवीस सारखे।
आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातून आलोय, एसटीनं आलोय आम्ही. आमची एकच मागणी होती जी रोहित पवारांनी आता आमचा कांदा होता, जो कांदा आमचा 2 रुपये किलोने मागत होते, तो कांदा आम्ही 20 रुपये किलोने विकून इकडे आलोय आम्ही. सोलापूरला आम्ही कांदा विकून इकडे आलोय, पंढरपूरला आलोय. हे फक्त रोहितदादांमुळे झालंय. 2 रुपये किलोने कांदा आमचा मागत होते. 2-3 महिने आम्ही कांदा सांभाळलाय. सोन्यासारखा कांदा आमचा एवढा मोठा 2 रुपये किलोने मागत होते. ते फक्त रोहितदादांचे आंदोलन. 4 एकर क्षेत्र आहे आमचं, त्याच्यामध्ये कांदा होता आणि आमच्या वडिलांच्या नावावर, माझ्या नावावर नाही, आमच्या वडिलांच्या नावावर 2 लाख रुपये कर्ज आहे. ते कर्ज फक्त रोहितदादांमुळे आता आमच्यावरचं कर्ज माफ होऊ शकतं. पण हे फडणवीस सरकार अवघड आहे, खरंच अवघड आहे. स्वतःच्या जीवाची कुठून आलाय आजोबा? मी पंढरपूर तालुक्यात आलोय. बरं, काय आता कर्जमाफी होते का नाही, काय वाटतंय? या माणसाने रोहित पवारसाठी कर्जमाफी होणार आहे आणि माझा कांदा 150 पिशव्यांना असून गेला. ह्या सरकारनं भावच दिला नाही. आंदोलन करतात. हा. कर्ज आहे का तुम्हाला काय? 1 लाख रुपये कर्ज आहे. बरं, 2019 ला माफ झालं. महाग माफ झालतं की. मग आता परत होत नाही म्हणताय. हा, होत नाही म्हणतोय म्हणून तर आम्ही रोहित पवारच्या पाठीमागे आहे. त्यातील एक 5 आता हे नंबरची आंदोलन मागणी रोहित पवार यांनी केलंय, मग आता इथं काय होईल वाटतंय या कर्जमाफी काय? होणार की रोहित पवारच्या अध्यक्षतेखाली हे शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार. फडणवीस करत नाही. आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद ते मिळाला पाहिजे लय चांगला. हा, भरपूर आहेत शेतकरी. हा, लोक रस्त्याने उभा आहेत. मिळेल वाटतंय का? मिळेल. हा. होण्याचं काम आदरणीय केलं. कर्जत जामखेड. काय आता कर्जमाफी शेतकऱ्यांची जी झाली त्याच्यात काय अटी निकष टाकली आहेत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बाहेर काढले असं म्हणलं जाते. अजिबात काय नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जात घालण्याचं कर्जात लोटण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. 2009 साली या देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी कर्जमाफी केली, जो ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आताची जी कर्जमाफी केलेली ती फसवी कर्जमाफी आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं कंबर टमवण्याचं या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं या सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि आता ही जे आंदोलन केलंय करतात रोहित पवार, हा. मग या आंदोलनातून काय होईल वाटतंय का पुढे? हो, आंदोलन काय आंदोलन या कर्जमाफीच करायला लागणार आहे, बाकी काय नाही. सरसकट सरसकट जे निकष आहेत आणि मला एक म्हणायचं, या सरकारला पक्ष फोडाफोडी करण्यासाठी पैसा आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही मला हे म्हणायचं. अहो तुम्ही पक्ष फोडू नका. हे भाजप सरकार शेतकरी आयुष्यभर तुम्हाला ठेवेन तिथं. फक्त तुम्ही शेतकऱ्यांची उद्योगपतींची कर्जमाफी करू शकता. तुम्ही कोणती निकष आहेत, कोणती अटी आहेत त्यांना. तर या होत्या काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. कर्जमाफीबद्दल लोकांचे काय मत आहे? अटी अशा निकष टाकले गेलेले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यातून योजनेतून बाहेर काढलं गेलंय असं म्हणण्यात येते. परंतु याच्याबद्दल आता रोहित पवारच्या आंदोलनानंतर, आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनानंतर काय होतंय हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम सोबत प्रज्वल नागने, परिवर्तन न्यूज, पंढरपूर.